राष्ट्रवादी प्रचाराचा नारळ मुंबईमध्ये फोडणार. अणुशक्तीनगर इथं होणार पहिली प्रचार सभा. राष्ट्रवादीचा पहिला मेळावा नवाब मलिक यांच्या मतदारसंघात. अजित पवार मेळाव्याला उपस्थित राहणार. पुढील 48 दिवसात महायुतीची घोषणा होणार. 200 पेक्षा अधिक जागांवर भाजपा शिवसेनेमध्ये सहमती. मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांची माहिती. अजित पवारांसोबत जाण्यासाठी सुप्रिया सुळे तयार नाहीत. शरद पवार हेच आमचं नेतृत्व. सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. अजित पवारांच्या सोबत जाण्याने पवार गटामध्ये दुफळी. सुप्रिया सुळेंच्या डाफरण्यानंतर प्रशांत जगताप यांचा राजीनामा. आरशात पाहाल तेव्हा भीती नाही ना वाटणार. आशिष शेलार यांचा राज ठाकरेंना खोचक प्रश्न. पक्ष कार्यालयाऐवजी हॉटेलमध्ये झाली ठाकरे बंधूंची घोषणा. महाराष्ट्र हितासाठी एकत्र आल्याचा केला दावा. जनता विकासाच्या मुद्द्यावर मतदान करेल. ठाकरेंकडे विकासाचा मुद्दा नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा. मुंबईचा महापौर मराठी माणूस होणार आणि आपलाच होणार. राज ठाकरे यांचं वक्तव्य. मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार. ठाकरे म्हणजे मराठी माणूस नाही. ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही. फडणवीसांनी भूमिकेचा पुनरुच्चार केला. कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा. ठाकरेंना आता आठवले महाराष्ट्र हित. ठाकरे समर्थकांच्या आनंदाला उधाण. ठिकठिकाणी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी खेळल्या फुगड्या. महाराष्ट्रासाठी नव्हे तर स्वतःसाठी ठाकरे एकत्र आलेत. शिवसेनेची ठाकरेंवर टीका. मुंबईसाठी भाजपा शिवसेनेचं सूत्र ठरलं. बुधवारी पहाटेपर्यंत चालल्या बैठका. बैठकीमध्ये सर्व 227 जागांवर सकारात्मक चर्चा. सूत्रांची माहिती. फडणवीस मुनगंटीवार यांच्यामध्ये संवाद सुरू. मंगळवारी रात्री झाली दोघांमध्ये बैठक. पहिल्याच दिवशी 4000 अर्जांचं वितरण. मुंबईमध्ये सर्वाधिक अर्ज एम पश्चिम, के पूर्व आणि एन वॉर्डमधून. संभाजीनगरमध्ये महायुतीत दबाव तंत्र सुरूच. पालकमंत्र्यांच्या दबावाला बळी पडणार नाही. भाजप आमदार संजय केनेकरांचा इशारा. मुंबई पोलिसांची अब्रू वेशीवर. पोलिसांनाच तरुणीची छेड काढल्याचा आरोप. मुंबईच्या ताडदेव भागातला व्हिडिओ व्हायरल. भारतात परत येणार की नाही. विजय मल्ल्याला भूमिका स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. भटक्या श्वानांना खाद्य देण्यापासून रोखणं गैर नाही. पुण्यातील एका प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये उसाच्या शेतात 8 फुटांची मगर आढळली. ऊसतोड मजुरांना उसाच्या फडात दिसली मगर. वनविभागानं मगरीला घेतलं ताब्यात. जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्या चांदीचा दर वधारला. सोनं प्रतितोळा 1,41,000वर. चांदीच्या दरामध्ये 12,000ची उसळी. चांदी प्रति किलो 2,27,000वर.